रंगमंचावरील मान्यवर आणि उपस्थित रसिक हो, खरं तर खूप दडपण येतं. कारण काय होतं की चित्रपट या माध्यमाबाबत एकंदरीतच आपल्याकडे खूप वरवर किंवा एका पातळीवरती म्हणता येईल तात्पुरतं बोलण्याची एक व्यापक सवय आहे. काही वेळेला असं होतं की त्याचं कलारूप आणि त्या कलाकाराच्या कला अभिव्यक्तीचा विचार ह्याच्याऐवजी त्याच्या आसपासच्या पसाऱ्यालाच किंवा इतर गोष्टींना चिवडत बसण्यात खूप वेळ जातो. चित्रपट ही अशी कला की जी सर्व कलांना आपल्यामध्ये सामावून घेत 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस मानवानी यंत्राच्या साहाय्याने एका विशिष्ट जाणीवांना अधिक व्यापक रूप देण्याकरता निर्माण केलेली कला. ती एक स्वतंत्र कला, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व, बहुआयामी व्यापक कला, पण याहीपेक्षा माणसाचं माणूसपण आणि त्या माणूसपणाच्या सर्व व्याप्ती कक्षा रुंदावण्याचं काम. आणि म्हणूनच ही क्षितिज विस्तारित होतात आणि त्याच्यामधले हे सर्व कप्पे किंवा त्याचे गट विरघळून जातात. आणि म्हणून आपण सिनेमाचा विचार करत असताना आज जेव्हा गुरुदत्त यांचा विचार करतो तेव्हा जगातल्या सिनेमातला महत्त्वाचा माणूस हा तुमचा माझा नाही, हा जगातल्या सिनेमातला एक महत्त्वाचा आणि आपला माणूस या अनुषंगाने मी म्हणतो आहे. आणि म्हणून हे जे काही आपलं सौंदर्य तत्व आहे, आपल्याला अधिक व्यापक विमुक्त करणारी आणि माणूस होण्यातलं सौंदर्य गहिरं करणारं, भिडणारं, भावणारं आणि सर्व संवेदनांना सुंदर करत नेणारं जे काही आपल्यापुढे साकारतं ते साकारणारा एक महान कलाकार म्हणजे गुरुदत्त. गुरुदत्त यांचं अस्तित्व म्हणजे खरं तर त्यांचं संपूर्णपण ह्या कलेच्या गाभ्याशी जोडलं गेलेलं आहे असं मला जाणवतं. चित्रपट हा जणू त्यांचा अंतरात्मा आहे असं माझं मत आहे. म्हणजे त्यांच्या जडणघडणीमध्ये जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते कुठेतरी अस्वस्थ होते, त्यांनी नृत्य शिकलं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी अनेक गोष्टी करून बघितल्या, पण जोपर्यंत त्यांना त्यांच्या पातळीवरती एक ज्याला आपण एक फिल्म मेकर, नुसतं दिग्दर्शक ही कल्पना थोडीशी बाजूला ठेवूयात, एक संपूर्ण चित्रपट सादर करण्याची जी कल्पना आहे. आणि म्हणूनच एका पातळीवरती गुरुदत्त यांचा चित्रपट हा जणू त्यांचा अंतरात्माच आहे. आणि चित्रपट ज्यांचा अंतरात्मा आहे किंवा ज्यांच्या अंतरात्म्यातनं चित्रपट येतो असं काहीतरी एक अजब सुंदर रसायन या सर्व घटकांमध्ये आहे. त्यांचा प्रवास हा त्यांनी स्वतःच्या आत्म्याचा आणि स्वतःच्या अभिव्यक्तीच्या मुक्ततेचा केलेला प्रवास आहे. आणि ह्याच्यामध्ये सौंदर्याचा शोध आहे, वेदनांचा शोध आहे आणि एक आगळा प्रवास त्यांनी आयुष्यात केला, तो कुठेतरी या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला सिनेमाची भाषा समजून घेत असताना आपण कथानकाशी थांबतो, काहीतरी 2-4 गाण्यांमध्ये अडखळतो, इतर काही गोष्टींशी आपली जी काही सांगड असते त्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच प्रथमतः कलाकृती, कलाकार आणि आपण आस्वादक रसिक या प्रवासाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि म्हणूनच या तिघींच्या म्हणजे कलाकार, कलाकृती आणि आस्वादक या तीनहींच्या नात्याकडे एक संपूर्ण सुखदुःखमय पण तरीही एका सर्जनात्मक नम्रतेने बघण्याचा प्रयत्न करणं ही खरं तर गुरुदत्त यांच्या कलेकडे जाण्याची पाऊलवाट ठरते. बऱ्याच वेळेला सिनेमा हा घटक असा असतो की कायम आपल्याला त्यातलं सगळंच कळतं आणि हे कसं वाईट केलं आहे, हे कसं चूक केलं आहे, अशा फुल्या मारत आपण सिनेमा गोळा करत जातो. इथे मी एक पूर्णपणे गुरुदत्त
बघायला लागताना असं लक्षात यायचं, आम्ही जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटवर कळलं की सरेंडर युअर सेल्फ, स्वतःला पूर्णपणे सरेंडर करा, नम्र व्हा आणि सिनेमा बघायला लागा. कारण गंमत अशी असते की नाहीतर सिनेमा हा तात्पुरता बघण्याचा विषय ठरतो आणि मग सिनेमानी निर्माण केलेलं जे अवकाश आहे, जे मानवी सौंदर्याचा अवकाश आहे, मानवी आंतरिकतेच्या शोधाचा अवकाश आहे, ते आपण एका कुठल्या तरी कप्प्यात अमुक बाय अमुक याच्यात बसवायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला आपण गल्लत करतो ती कलाकाराच्या व्यक्तिगततेलाही खरं खूप वेगळं परिमाण असतात, अनेक मिती असतात. या व्यक्तिगततेचं भान आपण गमावतो किंवा कलाकार हा त्याच्या सर्व अंतरंगातूनच ते बाहेर टाकत असतो आणि आपण चुकीच्या मार्गाने म्हणजे खरं तर खाजगी अशा कुठल्या तरी घटनांकडे वळू लागतो आणि हे सर्वथैव गैर आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणूनच घटकांची बाह्यदर्शनी रूपच आणि उगाचच खोट्या कुतूहलानं आपण स्वीकारत राहतो. म्हणजे गुरुदत्त यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्या सिनेमाबद्दल बोलतोय, पण त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या अंतररूपाच्या सर्जक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आणि स्वतःला तो शोध घेत स्वतःला सुंदर करण्याचं विसरतो आणि म्हणून मग आपण टिकमार्क केल्यासारखे सिनेमे बघतो. गुरुदत्तच्या सिनेमांच्या बाबतीत हे अशक्य आहे, कारण जसजसं तुम्ही त्यांच्या चित्रचौकटी, त्या चित्रचौकटीतील अवकाश, त्यातील माणसांचे अनेक स्तर म्हणजे मी असं म्हणतो की साधं एखाद्या फ्रेममध्ये, हे आता खरं खूप अवघड आहे, मला खूप अवघड जाते सांगणं, की चित्रचौकट बघत असताना अवकाशाच्या मिती ज्या पातळ्यांवरती बदलत जातात. आणि गुरुदत्तच्या सिनेमामध्ये मग एकदा असं शिकवत असताना मी काहीतरी असं म्हणालो आणि गुरुदत्तांच्या व्यासामध्ये गुरुदत्तचे पाठमोरे बसलेले आहेत आणि इकडे वैदारे मन आहे आणि मी म्हणलं की ती वळते आणि ती वळून बघते, त्या अख्खा अवकाश त्या दोघांच्या नात्याने फिरतं आणि त्याला एक वेगळं परिमाण येऊ लागतं. ही जी काही क्षमता ह्या माणसांमध्ये असते त्याचा शोध किंवा त्याच्या अंतरंगातूनच आपल्याला तो घ्यावा लागतो. नाहीतर आपण कथासूत्रातलं हे कळलं. एक परवाच बोलताना मी म्हणलं की चांगल्या कलाकृती ह्या पहिल्या भिडतात आणि मग आपण कळल्या वगैरे असं म्हणू लागतो. तेव्हा भिडणं भावणं ह्या पातळीवरती धरणं आहे. ती वळून बघते आणि कुछ कहा, आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात की त्या भावसंदर्भामध्ये शब्द एका अत्यंत काव्य लय तत्वाकडे रूपांतर होतं. जाने क्या तूने कही, बात कुछ बन ही गई. अरे बापरे, म्हणजे हे सगळं काय म्हणत असतील ते तिथे बसून आणि ते त्यांच्या डोक्यात कसं घडत असेल असा प्रश्न पडत गेला. प्रश्न असा आहे की गुरुदत्त यांचा सिनेमा ज्या कलेतून व्यक्त होतो म्हणजे सिनेमा, आपल्याकडे हे सारखे कप्पे पडतात की आर्ट सिनेमा, कमर्शियल, अरे एक मिनिट सिनेमा बघूयात. ज्याच्या आंतरिकतेतून सुंदर सिनेमा बाहेर पडतो तो सिनेमा, आपल्याला सुंदर करतो तो सिनेमा, अर्थपूर्णतेने माझ्या माणूसपणाच्या सर्व कक्षांना क्षितिजांना मुक्त करतो तो चांगला सिनेमा. आणि म्हणूनच त्याद्वारे त्यांनी माणूस, सुखदुःख, नाती, आपल्या आसपासचं भवताल इतक्या आणि अनेक घटकांच्या मिश्रणातून साकारलेलं एक हळुवार काव्य विश्व, एक भावविश्व. पण कलात्मक, वैयक्तिक, खाजगी, व्यावहारिक असे सरधोपट बटबटीत कप्पे करून आपण गुरुदत्तांकडे खरंच जाऊयात. काय व्हायला लागतं की त्या प्रकृतीने जर आपण त्यांच्याकडे जायला लागलो तर चांगल्या कलाकृतीच्या आतलं असं म्हणजे एका ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्याचं विच्छेदन नका करू आणि विच्छेदन करण्याकरता लागणारी जी अवस्था असेल ती अवस्था त्या कलाकाराच्या अवस्थे इतकी सुंदर करा, मग तुम्ही विरघळून जाल त्याच्यामध्ये. चित्रपटीय भाषा, त्याची सर्व रूप गुणतत्व
ती सुद्धा अस्सल भारतीय जीवन संवेदने. मी पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतो. अस्सल भारतीय जीवन संवेदना कशी, तर त्याच्यामध्ये सर्व आधुनिक तत्व व्यवहार येतात. म्हणजे त्यांचे जे नोआर कल्चरमधले येणारे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मुंबई दिसते, क्लब दिसतात, डान्स दिसतात, त्याबरोबर असलेले काही ताण दिसतात. पण तरीसुद्धा त्या कृष्ण धवलतेला असलेल्या ज्या अनेक छटा आहेत तिथे ती माणसं कटआउट कार्डबोर्ड न होता त्यांच्या मितींनी आपल्याला कळायला लागतं हेही आपलंच एक रूप आहे. त्यातला जो जीवघेणा सखोल प्रवास आहे तो शोधत शोधत हा कलाकार जातो. म्हणजे अनेक वेळेला सिनेमामध्ये दाखवताना की हे गाणं, हा शब्द, हा संवाद, पण हा प्रवास जो आहे तो त्यांची भावधारणा मुळात लयताल रूपनाद तत्व, लयताल रूपनाद तत्व आणि त्याचे सौंदर्य घटक घेऊन त्याला स्वसंवेदनांनी साकारतो आणि त्या भारतीयपणाला. म्हणून त्यांनी केलेलं, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की उदय शंकरांचं नृत्य, हो 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 हो, कारण ते अल्मोडामध्ये जाणं असेल, ते नृत्य असेल, काय जी स्वप्न असतील त्या भारतीय माणसाची, त्या भारतीयपणाची, ती स्वप्न, त्यातलं ससंवेदन, त्यातलं कारुण्य, त्यातलं दुःख, पॅथॉस सुंदर करणं हे अवघड जातं. नाहीतर ती काहीतरी क्रूड होतं. त्याचे असे ढाळलेले अश्रू मग ते मोजत बसणं, नाही 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 नाही, ते नको 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 करूयात आपण. पण त्या क्षणाला तुम्ही उभे राहिलात आणि जर जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की हे सगळे शायर बियर बसलेले आहेत आणि अतिशय संथ पण सुंदर लईमध्ये कॅमेरा एका माणसाच्या दिशेने सरकतो आणि तुम्ही तुमच्या त्यांच्या डोळ्यातल्या त्या गहिऱ्या भावा रचनेपाशी जाऊन थांबतो. तिथे लक्षात येलं की त्यांनी ते लेन्स वापरलेलं आहे. त्यांना त्या कळतं की त्या लेन्सची डेप्थ लॉजिक्स काय आहेत. त्या डेप्थ लॉजिक्समध्ये त्या डोळ्यामध्ये दिसणारे भाव व्यक्त करण्याकरता ह्या टेलिफोटो लेन्समधलं येणारं शॉर्टनिंग ऑफ डेप्थ लॉजिक वापरण्याने स्वतःला त्या सगळ्या, म्हणजे त्याची पूर्वी आश्रमाची प्रेयसी तिथे, तो तिचा नवरा तिथे, आणि अरे कमाल आहे, आपके यहाँ पे तो नोकर भी शायरी कर, हे किती उपेक्षा. आणि तुमच्या लक्षात की तो फक्त शब्द घशातनं काढतो, आवाजातनं काढतो आणि शब्द म्हणतो आणि त्या शब्दामध्ये तुम्ही जाऊन त्यांच्या जवळ जाऊन थांबता. म्हणून मगाशी म्हणलं की फ्लुइडिटी ऑफ स्पेस, मी माणसाच्या जवळ कसा जात असेन, भावरूपाने मी कसा पोचत असेन, तर ते असं पोचत असणार, नाही तर शक्य नाही तो सिनेमा बघणं. आणि म्हणूनच चित्रपटीय भाषा आणि माणूस असण्याचं गूढ, म्हणजे काही वेळेला गुरुदत्त यांच्या प्रतिमा बघत असताना लक्षात येतं की हे माणूसपण बघतायत की ह्या माणूसपणाच्या अशा, म्हणजे मूर्तींच्या प्रकाश योजनेला लक्षात की हे रिमलाइटिंग आहे का, रिमलाइटिंगमुळे मी सिल्व्हेट लॉजिकमध्ये माझी स्वतःची असलेली एक डार्कर, आत खूप काळं, या सगळ्याची असलेली एक कारुण्य रूप. अनेक वेळेला असं लक्षात यायचं की गुरुदत्त सारख्या माणसांचं जे एकल रूप आहे, हा फरक लक्षात घ्या की काहीतरी मला जमत नाही, मला लोक असं म्हणतात, असं नाही आहे. हा लोनलीनेसचा नाही, हा सॉल्युट्यूडचा, आपल्याच्या एकल अवस्थेच्या एका मानवी अंतर्दिशेचा प्रवास, चित्रमय, संगीतमय, काव्यमय आणि कथा, म्हणजे त्याचं जे काय रूप धारण घेऊन येतो. आणि हा वेदनेचा गाभा आपण हळुवारपणे जाणून घेतला पाहिजे. नाहीतर सिनेमा बघणं, मी अनेक वेळा आमच्या विद्यार्थी मित्रांना, आमच्या सगळ्यांना सांगतो, अपमान करू नका. थिएटरमध्ये जाताना 100 वेळा मोबाईलची लाईट टाकू नका, कारण त्याने अंधार केलाय रे. त्या अंधारातली एक छोटीशी तिरीप येते, त्या तिरीप येते आणि त्याच्याकरता मूर्तींनी खूप कष्ट घेतलेत, कारण निरनिळे लाईट टाकण्याकरता आणि त्याचे झोत विखरतायत आणि त्याचा प्रॉब्लेम होतोय. पण शेवटी देवदासच्या एका त्या बैलगाडीच्या
आकाराच्या एका बाजूला वहिदा रेहमान, एका बाजूला गुरुदुर्बेत, आणि तो तुकडा तिथे तसा येण्याकरता मूर्तींनी मेकरशी त्यांच्या लक्षात आलं, ते त्यांनी म्हटलेलं आहे एका मुलाखतीमध्ये, की आरशाचा कवडसा गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे असं पॅरलल बीम असा तो शार्प येत जातो, म्हणून त्यांनी स्टुडिओच्या बाहेर आरसे लावले, ते आरसे दुसऱ्या छतावर मारले, त्या छतावरनं इथून भोक पाडून इथे खाली टाकले, आणि त्यात ते धुळीचे तरंग आणि त्याच्यामध्ये ह्यांच्या दोन धूसर आकृत्या, असं तुम्हाला कागज के फूलमध्ये दिसायला लागतं. ज्यावेळेला ती जिन्यातली पावलं चढतात, मी लहानपणापासून सिनेमाशी संबंधित आहे, मला तर स्टुडिओचे वास सुद्धा येतात गुरुदत्तचा सिनेमा बघतात. त्यावरती कॅटवॉकच्या तिकडे दिवे लावणाऱ्या माणसांच्या शेजारी बसलं की खालचं सबंध स्टुडिओ, आवार आणि सेट फार वेगळा दिसतो. आणि म्हणूनच गुरुदत्त यांच्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर हे सगळं दृक्श्राव्य अस्सल भारतीय, एका अर्थाने मला खाली काळजीच वाटते की आपल्याला रोमॅन्टिक होताच येत नाही. आणि रोमॅन्टिक म्हणजे देवाणघेवाण असं काहीतरी, तू किती दिलंस, मी किती घेतलंस, त्याचं काय केलंस. मी काही वेळेला आमच्या तरुण विद्यार्थी म्हणतो, असं लाईक करू नका, लाईकच्या पलीकडचं काहीतरी असतात. सारखं 700 लोकांनी लाईक केलं म्हणून ते खरंच असतं असंही नाही रे बाबा. आणि कोणीतरी एकाने लाईक केलंच नाही म्हणून जे वाटत राहतं ना, ते फार त्रासदायक असतं, पण ते सुंदर आणि गहिरं असतं. मग ह्या कलाकाराच्या आसपास त्यांचे कुटुंबीय आहेत, मित्र आहेत, स्नेही आहेत, व्यावसायिक आहेत, पण सिनेमा कलेसारख्या एकमेकांना भिडणाऱ्या पण तरी अभिव्यक्त होण्यामध्ये सहभागी होणाऱ्या सहकलाकार, तंत्रज्ञ असा एक वृंद आहे त्यांच्या भोवती. म्हणजे एका अर्थाने ही जर मायस्ट्रो, जेव्हा एखादा ऑर्केस्ट्रा कंडक्टर उभा राहतो तो प्रत्यक्ष तो काही वाद्य वाजवत नसतो, पण त्याची असं त्याने असं केलं की तिथे ते व्हायलिनचे सूर असे येणार, मग तिथे त्या कॉर्ड्स असं उभं राहणार. मी असं लक्षात येतं की ह्याने हे सगळं कळतंय आणि हे यांना कळतंय, ह्याने हे सगळं रचलेलं, आणि ती माणसं इतक्या मन लावून त्यात करतात. मग ते मूर्ती असतील, अब्रार आल्वी असतील, कोणी असतील. काही वेळेला कैफी आझमीची त्यांच्याशी झालेले वाद आहेत की तू म्हणतोयस तसं कॅरेक्टरचं डायमेन्शन आपल्याला शोधून काढावं लागेल, किंवा अमक्यामध्ये श्यामाच्या याच्या आधी त्या गराजमध्ये असं करत असताना, किंवा जॉनी वॉकरवर करत असताना शब्दांच्या नाद व्यवहारातनं गाणं सुरू व्हायच्या आधी गाण्याचं इंडिकेशन येता कामा नये, पण शब्द आणि गाणं ह्याच्या मधला जो दुवा आहे तो असा ऑडियन्सनी झपकन घेतला पाहिजे की तिथे ते आकाराला येतं. आणि म्हणूनच हा सगळा परिसर, अब्रार आल्वी असतील, मूर्ती असतील, मग त्याच्या भोवती असलेले समज, गैरसमज, मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळात आपण अपसमज, आणि मग वास्तव अवास्तव अशा काहीतरी भिन्न घटकांच्या प्रत्यक्षाच्या अनेक मिती, डायमेन्शन्स, त्यांच्या रचना आणि रूप, मनातली, कागदांवरची, सेल्युलॉइडवरची, आणि फायनली शेवटी आमच्या समोर येणाऱ्या पडद्यावरची, आणि ती त्यांच्या मनातली, ती त्यांच्या डोळ्यातली, ती पडद्यावरती, आणि ती आमच्या डोळ्यामध्ये. खरं तर गुरुदत्त यांचे आप्त किंवा स्वकीय इथे आहेत. आपण कोण दूरचे आहोत का? नाही, आपण त्यांचे कुटुंबीय आहोत. कलाकाराची, कलाकृतीची अशा दोन समांतर रेषा असतात. कलाकाराची आणि कलाकृतीची समांतर रेषा अनंतामध्ये भेटतात आणि अनंतामध्ये संपतात किंवा मिटतात, आणि म्हणून त्या एकमेकांसारख्या भासतात किंवा एकमेकांना प्रतिबिंबित करतात, पण कुठेतरी अनंतात त्या भेटणाऱ्या असतात. आणि त्या एक बिंदू अंतिम सत्याच्या शोधण्याच्या प्रयत्नात ते असतं का तो भ्रम माहिती नाही, त्यालाच सर्जन म्हणतात, त्यालाच अभिव्यक्ती म्हणतात. कारण त्या प्रवासासाठी हे लोक आपल्याला घेऊन जातात, आणि ह्या दोन्ही रेषा अनंतातच एकमेकांना मिळतात. तेव्हा आपण सर्व आस्वादकांनी उगीच व्यक्तिगत आयुष्याची अतिउत्साही चिरफाड न करता आणि त्यातून अर्थ गवसल्याचा खोटा नैतिक भंपकपणा न दाखवता निखळ कलाकृतीच्या अंतरंगातून प्रवास करण्याचा, विहार करण्याचा प्रयत्न करत राहणं हेच योग्य. आणि म्हणूनच फुलाच्या
सुगंधाचा शोध घेताना उशिरेग्याने म्हटल्याप्रमाणे सारखं गाभ्यात जाऊन काय झालंय काय झालंय हे विचारणं नको. सुगंधाचा सौंदर्य अनुभव उमगतो आणि मग तो जसा मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियास्या, तशी हे सुंदर सिनेमांची जी माळका आमच्या समोर ठेवली आहे आणि ही आपली रसिक म्हणून असलेली भूमिका चोख पाडूया. चांगला सिनेमा हे आपल्याला दिलेलं कलाकाराचं महान देणं असतं हे समजून उमजून चांगल्या सिनेमाचा आस्वादक होत जाणं हेच शेवटी खरं. आस्वादक होत जातो, पुढे जाऊन रसिक होणं म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या वरच्या पातळीकडे नेणं आहे. कलाकाराच्या अंतरात्म्याची हाक ऐकणं आणि ह्याच्याकरता आपल्यालाही त्याच पद्धतीने आपल्या अंतरात्म्याने त्यांनी साकारलेल्या ह्या चित्रपटीय सिनेमाच्या अंतरात म्हणून गुरुदत्त यांचा सिनेमा हा त्यांच्या अंतरात्म्यात असणार आणि त्यांच्या सिनेमात आपल्याला तो अंतरात्मा गवसणार. ही जर सांगड आपल्याला घालायला लागेल आणि हे जेव्हा कळेल तेव्हा स्वर्गीय गुरुदत्त त्यांचा सिनेमा आत्मा, त्या शोधातली प्रवासातली त्यांची वाटचाल, कलेद्वारे त्यांनी केलेला हा सगळा एक वेगळाच प्रवास खटाटोप, त्यांनी त्यांच्या निर्मित चित्रपट कलेतील माणूस, अस्तित्व आणि कला या त्रिमितीतून एक वेगळी मिती त्यांनी आणली आणि ती माणूसपणाची, माणसाला स्वतःला संपन्न करण्याची मिती. तसेच आपण त्यांच्या कलाकृतींनी संपन्न होऊयात, या वाटेवरचे त्यांचे रसिक होऊयात एवढंच म्हणतो आणि माझं भाषण सुरू.